नमस्कार. नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजपासून मी एक्सेलवरती एक बेसिक टू ॲडव्हान्स अशी व्हिडिओ सीरीज चालू करत आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला एक्सेलविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सेलच्या लेआउटविषयी माहिती देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक एक्सेलची खूप महत्त्वाची अशी ट्रिक पण सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. तर चला सुरू करूया. माझ्याकडे एक्सेल 2021 हा आहे. तेव्हा आपण बघूया चला. अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल, जेव्हा तुम्ही एक्सेल ओपन करताल तेव्हा. या इंटरफेसमध्ये तुम्ही सर्वात प्रथम इथं पाहू शकता रिसेंटली ओपन केलेल्या वर्कबुकचे तुम्हाला इथं नावे दिसतील आणि त्याच्यावरतीच तुम्हाला न्यू ब्लँक वर्कबुकचा ऑप्शन दिसेल. तेव्हा आपण न्यू ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करून घेऊ. जेव्हा केव्हा तुम्ही एखादं वर्कबुक ओपन केलं तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल. सर्वप्रथम तुम्ही इथे खालच्या साईडला बघा, इथं शीट 1 जे दिसतंय, ते हे वर्कबुकमधली एक वर्कशीट आहे. एक वर्कशीट आहे. तुम्ही इथे प्लसवरती क्लिक करून आणखीन इथे वर्कशीट ॲडही करू शकता इथून आणि या वर्कशीटचं नाव चेंजही करू शकता तुम्ही. नेम चेंज, डिलीट पण करू शकता आणि नाव पण चेंज करू शकता. इथं बघू शकता शीट 1, शीट 2, शीट 3 असे नाव आहेत या शीटचे. कलेक्टिव्हली या वर्कशीटला आपण वर्कबुक असं म्हणतो आणि इथे एकदम वरती तुम्ही बघू शकता टायटल बार, याला टायटल बार असं म्हणतात. या टायटल बारमध्ये बुक 1 जे आहे त्या वर्कबुकचं नाव आहे आणि त्याच्या साईडलाच हे जे ऑप्शन दिसतायत तुम्हाला हे आहे क्विक ॲक्सेस टूल बार. म्हणजे इथून क्विकली तुम्ही कोणताही टूल ॲक्सेस करू शकता. इथे तुम्ही बरेचसे टूल ॲडही करू शकता आणि तिथून डिलीटही करू शकता. त्याच्या खालीच तुम्हाला होम, इन्सर्ट, पेज लेआउट हे जे दिसतायत याला आपण टॅब्स असं म्हणतो. हे जेव्हा तुम्ही टॅब चेंज करता तेव्हा खालची जी पट्टी चेंज होते तिला रिबन, या पूर्ण पट्टीला आपण, या पूर्ण जी पट्टी आहे तिला आपण रिबन असं म्हणतो. आता होम टॅबवरती गेल्यानंतर ही होम रिबन आहे. ही वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेली आहे या रेषेद्वारे. या प्रत्येक भागाला आपण ग्रुप्स असं म्हणतो. या एक क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुप असे विविध ग्रुप तुम्हाला इथे दिसून येतील या रिबिनमध्ये, होम रिबिनमध्ये. आणि काही ग्रुप्समध्ये तुम्हाला असा क्रॉस असा बटन तुम्हाला दिसून येईल. याला आपण लॉन्च बटन किंवा डायलॉग बॉक्स लॉन्चर असं सुद्धा म्हणतो. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ग्रुपमधले आणखीन एक्स्ट्रा फीचर्स ओपन होतील. ते जे की तुम्ही वापरू शकता. त्याच्याबद्दल आपण पुढे चलून माहिती घेऊयाच. आणि आता तुम्ही येथे बघू शकता या वर्कशीटवरती तुम्हाला जे हे लेटर्स दिसतायत, हे प्रत्येक लेटर एक कॉलम दर्शवतात. प्रत्येक लेटर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, तेव्हा ते पूर्ण कॉलम सिलेक्ट होईल आणि ह्या ज्या रो आहेत, ते ह्या नंबर्सनी दर्शवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी. जेव्हा तुम्ही एखादा नंबर सिलेक्ट करता, तेव्हा ती पूर्ण रोच्या रो सिलेक्ट होती. रो आणि कॉलमचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, म्हणजे हा आणि हा इंटरसेक्टिंग जे पॉइंट आहे, याला क्रॉस करणारा, त्याला आपण सेल असं म्हणतोय. आणि या प्रत्येक जेव्हा तुम्ही एखादी सेल सिलेक्ट करता, तेव्हा ती असते ॲक्टिव्ह सेल आणि या ॲक्टिव्ह सेलचं इथे तुम्ही नेम बॉक्समध्ये नाव बघू शकता. याला नेम बॉक्स किंवा ॲड्रेस बार सुद्धा म्हणतात या ॲक्टिव्ह सेलचा. आणि या ॲक्टिव्ह सेलमध्ये टाइप करण्यासाठी तुम्हाला इथे साइडलाच जे दिसतंय ते फॉर्म्युला बार असं म्हणतात याला. याच्यामध्ये तुम्ही टाइपही करू शकता जे काही तुम्हाला पाहिजे ते एक ॲक्टिव्ह सेलमध्ये आणि इथे फॉर्म्युला सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथे एकदम खालच्या साइडला जिथे आपण शीट 1, शीट 2 अशी नावं बघितली, जे शीट ॲड आणि रिमूव्ह करण्यासाठी, त्यालाच आपण स्टेटस बार असं सुद्धा म्हणतो. या स्टेटस बारवरती तुम्ही इथे साइडला बघू शकता स्क्रॉल करण्यासाठी स्क्रॉलिंग बार एक आहे आणि या स्क्रॉलिंग बारच्या खालीच तुम्ही बघू शकता जे की झूम इन, झूम आउट करण्यासाठी एक स्लाइडर सुद्धा दिलेला आहे. याचा वापर करून तुम्ही झूम इन, झूम आउट करू शकता. त्याच्या साइडला तुम्हाला 3 जे की पेज व्ह्यूचे ऑप्शन आहेत ते दिसून येतात. एक पहिला व्ह्यू आहे पेज ब्रेक व्ह्यू. हा पेज ब्रेक व्ह्यू आहे आणि हा दुसरा आहे पेजचा दुसरा व्ह्यू आणि एकदम नॉर्मल व्ह्यू, एकदम फर्स्ट जे आहे ते एकदम नॉर्मल व्ह्यू आहे. याच्यामध्ये जवळ-जवळ सर्वजण कामं करतात. तर अशा प्रकारे हे एक्सेलचं बेसिक लेआउट. आता तुम्हाला मी जी ट्रिक सांगतो म्हणलं होतं. आता जेव्हाही तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कुठेही सेन्सिटिव्ह डाटा टाइप करताय किंवा तुम्हाला असं नकोय की हा डाटा कोणी बघायला पाहिजे. तेव्हा तुम्ही हा डाटा हाईड कसं कराल? एकदम अचानकच कोणीतरी आलं तर त्याच्यासाठी तुम्ही प्रेस करा विंडोज आणि डी. विंडोज आणि डी केल्याच्या नंतर तुम्ही डेस्कटॉपवरती जाल आणि परत जर त्याच ठिकाणी तुम्हाला जायचं असेल त्या वर्कबुकवरती तुम्ही ते परत प्रेस करा विंडोज आणि डी सेम की. तर तुम्ही त्याच ठिकाणी येताल. ही आहे आजची ट्रिक या व्हिडिओमधली. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सेलमधील ही जी आपण आता एक फाईल तयार करणार आहोत, ती फाईलला सेव्ह कसं करायचं, त्याला प्रिंट कसं करायचं आणि इथूनच तुम्ही या फाईलचा पी-डी-एफ सुद्धा तयार करू शकता. तर सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही या पी-डी-एफ, या एक्सेल फाईलला, वर्कबुकला म्हणा, तुम्ही सेव्ह करू शकता. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.